सगळ्यांसारखंच मलाही डब्बा पार्टी करायला खूप आवडतं, पण आज आम्ही डब्बा पार्टी केली की नाही सांगतेच पुढे. सकाळची वेळ होती म्हणून मी बसले होते मेथीची भाजी निवडायला. मेथीची भाजी निवडत असताना कुशने पटकन चान्स मारला आणि करून आणली चीज मॅगी, जी मला अजिबात आवडत नाही. पुढे मग आवरून सावरून आम्ही बसलो, गाडीत बसलं. मला आठवलं, अरे देवी आईची ओटी घेतलीच नाही. म्हणून एका ठिकाणी थांबून आम्ही देवी आईची ओटी घेत होतो, कारण की आज आम्हाला जायचं होतं आमच्या दरीमातुरी आईच्या दर्शनाला. तर आमच्या दरीमातुरी आईची कहाणी खूपच वेगळी आहे. असं म्हटलं जातं की त्या आमच्या देवाऱ्यामध्ये पाहुण्या म्हणून आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक आषाढ महिन्यामध्ये आम्ही त्यांची आरती करतो. आता ही आरती करताना फक्त घरातले मुलं आणि सुनाच अलाउड असतात. मुलींना अजिबात परमिशन नसते. मुलींना किंवा प्रेग्नंट बायकांना दिव्याचा उजेड देखील दाखवला जात नाही. त्याचबरोबर आम्ही आता पोचलो होतो दरी आईच्या पायथ्याशीच तुम्हाला भरपूर अशा पायऱ्या दिसेल, पण त्या पायऱ्या अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये आपण चढून देवी आईच्या मंदिराजवळ पोचतो. मंदिराजवळ पोचल्यावर अजून एक छोटीशी पायवाट आहे, ती क्रॉस करून आपण अखेरकार देवीच्या गाभाऱ्यात पोचतो. देवीचं मंदिर हे अगदी डोंगराच्या कपारीमध्ये बसलेलं आहे आणि ह्या आहे आमच्या चिवल्या नवल्या माता. मातेसाठी मी आणलेलं ओटीचं सामान ते सगळं ताटात भरलं. तिच्यासाठी आणलेला नैवेद्य तो ताटामध्ये तयार करून घेतला. नंतर रीतसर अशी मी सुंदर अशी पूजा केली, आरती केली आणि देवीला आणलेले सगळे नैवेद्य, ओटी हे सगळं तिला छान असं अर्पण केलं. दर्शन घेतलं, खूप छान सुंदर असं वाटलं. हीच ती पायवाटेच्या शेजारीच तुम्हाला एक छान असा धबधबा दिसेल. धबधबा 12ही महिने भरपूर पाणी असतं, पण ह्या वेळेस काही पाणी इतकं फारसं नव्हतं. त्या धबधब्याच्या शेजारी माझे मिस्टर म्हणाले की चला आपण इथेच बसून आता जेवण करूया, आणि अशी झाली होती आमची डब्बा पार्टी. खूप दिवसांनी निसर्गाच्या सानिध्यात, शांततेत, झऱ्याच्या, धबधब्याच्या सुंदर अशा खळखळ वाहणाऱ्या आवाजामध्ये आम्ही आज निसर्गाचा आनंद घेत ही डब्बा पार्टी सेलिब्रेट केली होती. तो खूप सुंदर असा आमचा आजचा हा दिवस गेला. वाहतं पाणी बघून लवला आली होती खूप मजा, म्हणून त्याने सगळी जेवणाची ताटं जी होती, प्लेट्स, ते धुवून काढल्या होत्या. त्यानंतर थोडंसं फोटो सेशन केलं, थोडंसं रील्स वगैरे शूट केल्या आणि मग देवी आईला टाटा बाय बाय करून आम्ही आमच्या परतीचा प्रवास सुरू केला. खूप आनंद होत होता, म्हणूनच मी फुलपाखरासारखी बागडत होते. तर असा होता आमचा आजचा दिवस. तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा. बाय.